तर गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किरण गोजरे गोलंदाजी करण्यासाठी आहे. कैलास शिंदे यांनी जर किरण गोजरे यांना षटकार खेळला तर राजू भाबड गुळवंच नाईट रायडर्स संघाचे संघमालक यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस 7व्या बॅटने बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. वाईडिश मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलकावर 1 धाव. वायट्रिक्स टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अवैध हा निर्णय योग्य ठरेल का ते देखील बघणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मॉडेल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या संघाच्या विपक्षामध्ये ते खेळत आहेत. वैभव मुत्रक यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. डावखुरातीचे फलंदाज आहेत. मिड ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाजांनी इथे अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 2. यावेळेसचा बॉल जर आपण पाहिला तर मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव आली आहे. 1च्या सहाय्याने धावसंख्या पुढे. आज 21 डिसेंबर आहे. वर्षातला आज छोटा दिवस असतो. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे किरणभाऊ गोजरे यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. किरणभाऊ गोजरे यांनी जर कैलास शिंदे यांची विकेट घेतली तर राजू भाबड यांच्या वतीनं किरण गोजरे सरांसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहूयात. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून चाललाय. डॉट बॉल. किरण गोजरे काय गोलंदाजी करतायत. 5 चेंडू टाकलेत. 3 धावा दिल्यात. आणि मागच्याही काही सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं ना तर खूप चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांची बघायला मिळाली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. आणि तिथे क्षेत्ररक्षक चूक करतायत. झेल सुटलाय आणि तिथे एक जीवदान मिळालंय वैभव मुत्रक यांना. झेल सुटल्यानंतरच जे दुःख असतं ना ते गोलंदाजाला माहिती असतं. 1 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 4. चला थोडस फास्ट खेळूयात. 1 ओव्हर नंतर 4. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील इथे सुरू होतोय. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी जर आपण पाहिलं तर प्रकाश हिवाळे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. चांगला फटका यावेळेस बिटवीन द गॅप बॉलला खेळला. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील. 4 धावा. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. झेल सुटला होता या अगोदर आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. धावसंख्या 8 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना प्रकाश हिवाळे गोलंदाजी करतायत. पुढच्या एकदा तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल होत आहेत. थोडासा वेळ वाचवा. धावण्यासाठी तयार गोलंदाज. बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटला बॉलला खेळला. अजून एक जीवदाने. दुसरा झेल ड्रॉप. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या 9 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू असताना आपण बघू शकता प्रकाश हिवाळे यांच्या माध्यमातून षटक क्रमांक जर आपण पाहिला तर दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. मागची मॅच देखील बरीचशी रंगतदार झाली. त्या अगोदरचा सामना देखील भरपूर रंगतदार झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येक सामना गेलाय. यावेळेस थोडीशी जागा बनवली. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि कैलास शिंदे यांनी बॉलला त्याची जागा दाखवली आहे. बॉल सीमारेषा पार. चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. कैलास शिंदे यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार होता. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर झाल्यात. पुढे सरसावले होते, थोडस बदल आदित्य केलं होतं, परंतु यष्टीरक्षकांना तिथे फेक केली होती जरूर आणि त्या दरम्यान अजून एक धाव मिळाली. 2 धावा आल्यात. जिथे एक धाव आली, जिथे एकही धाव नव्हती तिथे जर आपण पाहिलं ना तर एक धाव मिळाली बॅटिंग टीमला. धावसंख्या पुढे धावफलकावर 14. 14 runs on a board after second over in progress. 14 for none. त्यावेळेस आडव्या बॅटने बॉलला खेळलं, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळलं जात आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे गेली. धावफलकावर 15. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली. किरण गोजरे यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्या. 2 चौकार आलेत. कैलास शिंदे यांच्या बॅटमधून 1 चौकार, वैभव मुत्रक यांच्या बॅटमधून 1 चौकार आला. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. फुलर लेंथ बिटवीन द गॅप, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि या ओव्हर मधला 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. थोडासा वेळ वाचवा. इंजिनियर वैभवजी मुत्रक यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सचिन उकाडे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला वेळ वाचवा थोडासा, विनंती आपल्याला आहे. 2 ओव्हर नंतर 19 झाल्या. 3रं षटक सुरू होत आहे आणि 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव कळवा. बॉलरचं नाव. संदीप वामन गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक टाकलं होतं खूप चांगल्या पद्धतीने, ते गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. चला ना थोडासा वेळ वाचवा प्लीज, विनंती आपल्याला आहे. कारण बॅड लाईट होईल, तुम्हाला बॅटिंग करायची यानंतर, याची नोंद घ्या आपण. आणि बॅड लाईटचं अपील आयोजक कमिटी कुठलंही स्वीकारणार नाही. तर तुम्हाला फलंदाजी करण्यासाठी जर अंधार जाणवला तर त्याला जबाबदार तुम्ही राहाल, ही विनंती आपल्याला आहे. 2 ओव्हर नंतर 19 झाल्यात. 3रं षटक सुरू होतोय. संदीप वामन गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस, आडव्या बॅटने बॉलला खेळलं, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलं. 1 बाउन्स चेंडूचं कलेक्शन होणार आहे. 2ऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 2री धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 21 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय 7व्या पर्वामध्ये. फुलर लेंथ वरचा बॉल पुढे टाकला होता. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. 1च धाव आली आहे. धावसंख्या 22 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. मॉडेल इंजिनियर्स या संघाने या अगोदर 2 सामने जिंकलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण व्हाईट रिस या संघाचा विचार जर केला तर या संघाने बरेचसे चढ उतार पाहिले. या संघाने बराचसा संघर्ष केला, ठेच लागली, परत उठले, परत लढले आणि चांगला खेळ करत इथपर्यंत पोहोचले. 22 लॉस ऑफ नन वेळ घेतला जातोय. पहा, प्रत्येक चेंडू नंतर वेळ घेतला जातोय. संदीप वामन तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. जागा बनवली आणि पुनश्च एकदा बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. फाईन लेग सीमारेषा पार. फटका खेळलाय क्लास आणि रिझल्ट आलाय झकास. चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. 26 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आज प्रोफेशनल डे आणि प्रोफेशनल डे मध्ये देखील सामने भरपूर रंगतदार झाले. भरपूर प्रेक्षणीय सामने पाहिले आपण. उत्कट लढती झाल्या, चित्त थरारक लढती आपल्याला बघायला मिळाल्या. यावेळी चांगला बॉल होता. बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक तिथे देखील होताना पाहायला मिळाली आहे. बॅटचा स्पर्श जरूर होता. एक धाव आली. धावसंख्या एकीने पुढे जाते. वैभव मुत्रक यांना 2 जीवनदानं मिळाली आहेत आणि या जीवदानाचा ते कशा पद्धतीने फायदा घेतात, या झेलाचा उपद्रव काय असेल ते देखील आपल्याला पाहायचं. कारण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आहे. सत्तावीस धावा धावफलकावर. मनगडाचा वापर करण्यात आलाय. फ्लिक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवरती आले. धावबादची संधी आहे जरूर आणि यावेळेस वैभव मुत्रक यांना धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागेल. विकेट येते. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज बाधून परततोय. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. नवीन फलंदाज विनोद जाधव, महाराष्ट्र पोलीस आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद झाल्या. 2.5 षटकं संपली. 28 धावा झाल्या. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज असे 2 फलंदाज होते मैदानामध्ये. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना देखील बऱ्याचशा अडचणी आल्या. प्रत्येक धाव घेतल्यानंतर बराचसा वेळ देखील खर्च झाला. बोला एक चेंडू अजून येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. 5व्या चेंडूवर एक सिंगल आली. 4थ्या चेंडूवर एक सिंगल आली आणि 5व्या चेंडूवर फलंदाज धावबाद झाले. एक बाद 28. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विनोद जाधव यांना आपण पाहू शकता स्ट्रायकर एंडकडे. गोलंदाजीसाठी संदीप वामन. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरचा खेळ आता संपलाय. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात 28. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि 3 ओव्हर नंतर 28 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. एक फलंदाज बाद आहे. किरण गोजरे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवरचा होता. वाईड इश लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवलं जात आहे. तोपर्यंत मिळते एकच धाव. नितीन भाऊ मुटकुळे यांच्याकडून किरण भाऊ यांनी जर विनोद जाधव यांची विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना असणार आहे. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि झेल पकडला जातोय. 500 रुपयांची कमाई देखील होतीये आणि मुटकुळ साहेबांना विनंती राहील की आपलं बक्षीस देखील आता जमा करावं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. विकेट तर मिळवली आणि किरण गोजरे यांना 500 रुपयांचं पारितोषिक देखील मिळालंय आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. योगेश शिंदे यांना आपण बघतोय. सिन्नर टेनिस क्रिकेटचे कृष्णा सातपुते. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. अजून एक विकेट डाऊन होतीये. फलंदाज क्रमांक 3 बाद.
योगेश शिंदे शून्याचा चष्मा घालून माघारी येत आहेत. गोल्डन डक आणि हॅट्रिक बॉल इथे या ठिकाणी असणार आहे. प्रेक्षकांची मागणी आहे की विनोभाऊ दंताळ फलंदाजी करण्यासाठी यावे. ही प्रेक्षकांची मागणी. नितीन मुटकुळ यांच्या वतीने किरण भाऊ गोजरे यांच्यासाठी जे 500 रुपयांचं पारितोषिक होतं ते देखील या ठिकाणी जमा झालेलं आहे. 3:30 ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. किरण गोजरे यांनी मागच्या षटकामध्ये देखील फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवल्यात. जबरदस्त. यावेळेस मात्र कैलास शिंदे यांचा बॉल देखील हवेत आहे. फटका यावेळेस देखील मिस टाइम आहे, परंतु झेल यावेळेस सुटलेला आहे. किरण गोजरे यांना 4 विकेट मिळाल्या असत्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक झेल सुटला आणि या ओव्हरमध्ये देखील एक झेल सुटला. आणि झेल सुटल्यानंतरचं दुःख हे गोलंदाजालाच माहिती असतं. कॅच छुटा और गेंदबाज का दिल तुटा है. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. आडव्या बॅटने बॉलला खेळलं. लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एकच धाव मिळाली. ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या मॉडेल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड 32 रन लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. चार षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या मॅचचा आनंद घेण्यासाठी कर्नावट फॅमिली, भंडारी फॅमिली आणि वाघ फॅमिली उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असणार आहेत आणि हे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाते ते बघणं देखील फार गरजेचं राहील. कारण पहिल्या 4 षटकांमध्ये खूप चांगला खेळ गोलंदाजांनी केला. प्रामुख्यानं किरण गोजरे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. बरीचशी काटकसर गोलंदाजीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि समोरच्या फलंदाजाच्या नाकी 9 त्यांनी आणले. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आत. शॉर्ट बॉलचा वापर केला. थोडेसे मागे सरत बॉलला खेळलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने अगदी या जमिनीशी खेळत बागडत बॉल निघून गेला बॅकवर्ड पॉइंटला. एकच धाव पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाईल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सदाबहार आयोजन आपण पाहतोय. सिन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती असलेलं हे मैदान आणि तिथे तितकी सुंदर स्पर्धा संपन्न होते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आज प्रोफेशनल डे आहे. अनेक प्रोफेशनल्स आपला खेळ दाखवत आहेत. अनेकांनी आपला चांगला खेळ देखील दाखवला, प्रभावित देखील केलं. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. स्ट्रॉंग झोन आहे कैलास शिंदे यांचा. हे त्यांचं आवडतीचं क्षेत्र आहे आणि तिकडे त्यांनी अजून एक फटका केला. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली. 37 धावा झाल्या आणि त्या 37 पैकी कैलास शिंदे यांनी 22 बनवल्यात. ते नाबाद फलंदाजी करतायत. त्यामुळे शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. त्याच दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. 1 धाव तर इथे येईलच. तत्पूर्वी चेक केलं जाईल फलंदाज स्ट्रायकर एंडकडे बाद आहेत की नाबाद आहेत. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल आणि टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये दीपकजी पिळगावकर आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या नजरा आता टीव्ही अंपायरकडे आहे. प्रत्येकाच्या नजरा तिसऱ्या पंचांकडे आहेत. कारण हा निर्णय देखील बराचसा महत्वाचा आहे. यस, निर्णय आलाय. OUT आउट. कैलास शिंदे आउट. बॅक टू द डगआउट.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रसाद मामा पाटोळे. बघत गोलंदाज करतायत का वाटोळे? राजू भावड यांच्या वतीने प्रसाद मामा यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. माऊली तयार आहेत. बॉल कव्हरच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती आले. एक सिंगल मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत थोरात, पिंटू थोरात आहेत स्ट्रायकर इनकडे. पिंटू थोरात यांना देखील जोरात फलंदाजी करावी लागेल, कारण आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लॉफ्ट तर केलाय, बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल, 2 धावा अधोरेखित केल्या धावफलकावर. धावसंख्येला आकार मिळाला, धावसंख्या पुढे गेली. धावा झाल्यात 39 धावा, 40 रन्स. शेवटचा 1 चेंडू या पहिल्या डावातला बाकी आहे. मॉडेल इंजिनियर्स किती धावा बनवतोय पाहूयात. आउटसाइड द ऑफ, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावा 41. अजून 1 चेंडू येणं बाकी असेल. पहिल्या डावामध्ये किरण गोजरे यांनी 2 षटकं टाकली, त्यांनी प्रभावित केलं. खूप चांगला खेळ, खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. अचूकता काय असते ना गोलंदाजीमध्ये, ते किरण गोजरे यांनी दाखवले. आज प्रभावित केले त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल आणि चेंडू इथे डॉट आलाय. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर संपल्यात. रिव्ह्यूची मागणी आहे. बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यूची मागणी करते. पाहूयात निर्णय काय असेल. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पहिला डाव संपलेला आहे. 41 झाल्यात. जिंकण्यासाठी 42 आव्हान आहे. विनंती राहील लगेच फिल्डिंग लावा. मॉडेल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, विनू दंताळ अँड टीम, लवकर फिल्डिंग लावायचे. अ 42 धाव्यांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय, की या धावा रोखल्या जात आहेत, हे आपल्या सर्वांना बघायचंय, आपल्या सर्वांना पाहायचंय. तुम्ही कुठेही जाऊ नका. STPL पाहत राहा. अगदी काही क्षणातच दुसरा डाव सुरू होईल.
पाठलाग आता या ठिकाणी सुरू होईल आणि त्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडंसं लवकर सजवा आणि फिल्डिंग टीम आपल्याला विनंती राहील आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण टीम मीटिंग्स इथे टाळणं फार गरजेचं राहील. कुठलाही वेळ न दवडता आपण लगेचच मॅचला सुरुवात करू, कारण आज 21 डिसेंबर, आज वर्षातला सर्वात छोटा दिवस. पाहूयात धावेंचा पाठलाग होतोय का, की या धावेंचा पाठलाग रोखला जातो आहे हे आपल्याला पाहायचंय. पहिलं षटक टाकलं जाते आणि पहिलं षटक टाकण्यासाठी शरद गोजरे यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात येईल. तर आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर योगेश दाभाडे आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण कदम यांना आपण बघतो आहे. धावेंच्या पाठलागाला सुरुवात. बेस्ट लक बोथ टीम्स. पहिलाच बॉलला हवा दिली आहे. बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर एक शानदार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस संपर्क नाही आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. शरद गोजरे यांनी केलेलं कमबॅक चौकारानंतर. पुढे सरसावलेत. कव्हरला बॉलला खेळलं. तिथे देखील क्षेत्ररक्षकाला कुठलीही संधी नसेल. बॉल वेगात निघून जातोय सीमारेषा पार. अजून एक चौकार. 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारांच्या साहाय्याने धावसंख्या वाढली 8. योगेश दाभाडे यांच्या माध्यमातून 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावेंचं लक्ष आहे. अजूनही 34 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. शरद गोजरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. पुढे सरसावले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला खेळला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण तितकं चांगलं बघायला मिळालं. अगदी एखाद्या अनुभवी फुटबॉल पटूप्रमाणे बॉलला अडवलं. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसरा चेंडू निर्धाव आला. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. चौथा चेंडू परत एकदा डॉट येत असताना एक चेंडू गोलंदाजाचा तर एक चेंडू फलंदाजाचा आणि याही वेळेस शॉट अँड पुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल चौकार. पुन्हा एकदा एक चौकार. धावसंख्या वाढली धावफलकावर 12. राजू भावड यांच्या वतीने शरद गोजरे यांच्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटने बॉलला खेळलं. क्रॉस बॅटेड फटका. बॉलला फोर्स केलं आणि तिथे मिड विकेटला बॉल अडवला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 13. 13 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. 13 फॉर नन. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13 झाली आहे. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 29 धावेंची आवश्यकता आहे आणि या 29 धावा रोखण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये पाचारण करण्यात आलंय प्रसाद पाटोळे यांना. प्रसाद पाटोळे यांच्या विकेटसाठी देखील गुळवंच नाईट रायडर्स या संघाचे संघमालक राजू भाबड यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. 24 चेंडूंमध्ये 29 ची गरज. प्रसाद मामा तयार होत आहेत. समोर जर पाहिला तर योगेश दाभाडे. पहिला चेंडू खराब होता. उलटा पुलटा स्विच हिट केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. भव्य स्वागत करण्यात आले प्रसाद मामांचं. आइए मामा आपका स्वागत है. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. प्रसाद मामांच्या विकेटसाठी 251 रुपयांचं पारितोषिक आणि
योगेश दाभाडेंच्या प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक आहे सचिन उकाडे यांच्या माध्यमातून ओम गुरुदेव सर्व्हिस पॉइंटचे ओनर आणि त्याचबरोबर आपल्या सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे प्रमुख सदस्य. चला थोडंसं फास्ट खेळावं लागेल, विनंती आहे, वेळ आपल्याकडे अधिकचा नाहीये. चौकारानंतर डॉट बॉल देखील आलाय, समीकरण बदललं, 22 बॉल 25. प्रसाद मामा पाटोळे कमबॅक करतायत आणि या पद्धतीनं गोलंदाजी करावीच लागणार आहे मॉडेल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या संघाला. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय, बॉल हवेत आहे, योगेश शिंदे इंटरेस्टेड आहे, कॅच ड्रॉप, जेल सुटलाय आणि तिथे एक धाव मिळते. 251 वाचलेत आणि राजू भाबड यांचे देखील 200 वाचलेत. 18 धावा धावफलकावर. शेवटचे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 24 धावा. प्रयत्न करावे लागणार, अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागतील या मॅच मध्ये, कारण या मॅचला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करणं अपेक्षित आहे. चांगल्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे, अचूकता दाखवावी लागेल, चांगली लाईन अँड लेंथ इथे गोलंदाजीमध्ये दाखवणं फार गरजेचं राहणार आहे. धावसंख्या 18, 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. ड्राईव्ह केलाय बॉल, मिड ऑफ मध्ये बॉल अडवलं जाते, धावाची संधी आहे, डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद होत आहेत. अति घाई आणि विकेटला निमंत्रण दे असं चित्र बघायला मिळालं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर किरण गोजरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यापूर्वीच पारितोषिक आली आहेत. किरण गोजरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि लागोपाठचे 3 रिव्हर्स चौकार जर त्यांनी खेळले तर त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे सचिन उकाडे यांच्या माध्यमातून. आणि सोनी मामा यांनी जर विकेट घेतली तर त्यांना देखील 251 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि किरण अण्णा यांच्या षटकारासाठी प्रत्येक षटकाराला राजू भाबड यांच्या वतीने देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांचा बराचसा वर्षाव होतोय. 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही आवश्यकता. पाहुयात प्रसाद मामा तयार होतो. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु काय कमबॅक केलाय जबरदस्त. लॉफ्ट केलाय बॉल, हवेत आहे, फटका मिस टाइम, उंची तर जास्त आहे, लांबी, ओ हो हो हो, इथे झेल सुटलाय. या मॅचला जर तुम्हाला जिंकायचंय ना तर मग झेल पकडावे लागतील. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस हे समीकरण आपल्याला नक्कीच लक्षात ठेवावं लागेल. 2 ओव्हर संपल्या, 2 ओव्हर नंतर 20 धावा. या अगोदर 251 कमवले होते ते बी गमावले, आता 251 मिळाले असते तेही गमावलेत, म्हणजे 500चं नुकसान झालं. ओव्हरही संपली आहे, 2 ओव्हर नंतर 20 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शेवटचे चेंडू 18 बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22 धावांची. 18 चेंडू 22 धावा असं विजयाचं समीकरण बनलंय. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत कैलास शिंदे. या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांनी 4 झेल घेतले होते ना त्या योगेश शिंदे यांच्याकडून देखील कॅच निसटला. हे क्रिकेट आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा क्रिकेटमध्ये होतात, 6 चेंडूमध्ये एकही धाव होत नाही. एखादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन खूप चांगली फलंदाजी करतो, एखादा अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊन शून्यावर बाद होतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. कैलास शिंदे यांच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं प्राइज आहे राजू भाबड यांच्या माध्यमातून. मला वाटतं आता या ओव्हर नंतर विकेटचे भाव वाढतील, बक्षिसाचे भाव देखील वाढतील.
ओहो स्वीच हिट केलाय, ऑन द राईज बॉलला केलंय, सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय, लाजवाब. विनोद जाधव, महाराष्ट्र पोलीस, फिल्डिंग आवडली आहे का? टाळ्या वाजवा एकदा जोरदार. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवल्यात, 2 धावा आल्यात, 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या 22. ओहो हो, यावेळेस फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या अगदी वरच्या भागाला बॉल लागला आणि त्यानंतर शरीरावर देखील जाऊन आदळला. एक धाव मात्र मिळाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. किरण सर ओके ना? ओके. शेवटचे 16 बॉल 19 रन अजूनही जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं, फलंदाजीमध्ये देखील प्रभावित करतायत आणि दाखवून देत आहेत की वय हा फक्त आकडा आहे. आजही तोच फिटनेस, त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1-23 झाल्यात. प्रवीण कदम स्ट्रायकर इनकडे. त्यावेळेस चांगला वेगळा प्रयत्न, बॉल हवेत आहे, थोडासा पुढे जरूर पडेल. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 1च धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे, धावा झाल्यात 24. आज प्रोफेशनल डेज, आज अनेक आपण जर पाहिलं तर प्रोफेशनल्स खेळताना बघायला मिळाला. आज डॉक्टर्सचा संघ देखील खेळताना पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावर 24 धावा बनवल्या गेल्यात, 1 फलंदाज बाद. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. लॉफ्ट केला, यावेळेस बॉलला हवा दिली आहे, हवाई हल्ला केला जातोय, बॉल सीमारेषा पलीकडे, फटका खेळलाय क्लास आणि रिझल्ट आलाय झकास. चौकार मिळतोय 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली, 28 झाली आहे. शेवटचे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. त्यावेळेस देखील विजिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील आपण जर पाहिला तर नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होताना पाहायला मिळालाय. 2ऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावरती धावसंख्या 30. 13 चेंडू आणि 12ची गरज आहे अजून. 13 बॉल 12 रन. व्हॅट्रिक्स हा संघ आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ करताना बघायला मिळाला दोन्ही क्षेत्रामध्ये. मग गोलंदाजीचा विचार जर केला आपण, फलंदाजीचा विचार जरी केला आणि क्षेत्ररक्षणाचा जरी विचार केला तरी त्या संघाने खूप चांगला खेळ केलेला आहे. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 31. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि पाहिजे धावा 11. तर शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावेंची.
किरण गोजरे स्ट्रायकर एंडकडे आहेत, तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय प्रसाद पाटोळे. 1-31 झाल्यात. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सदाबहार आयोजन आपण सर्वजण बघतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय, बॉल निघालाय लॉंग स्टॉपला, वेगात चेंडू निघून जाईल. 22च्या मदतीने हा चौकार मिळतोय. 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चेंडू चांगला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडंसं आपण जर पाहिलं ना तर यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि त्यानंतर हा चौकार मिळाला. धावसंख्या वाढली 35 धावा. 11 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. ओ हो हो, व्हॉट अ शॉट, दॅट्स अ हॉट शॉट. चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. किरण गोजरे ज्यावेळेला गोलंदाजी करत होते त्यावेळेला असं वाटत होतं की गोलंदाजी करणं फार सोपं आहे. ते आता फलंदाजी करतायत तर असं वाटतंय की स्विच हिटचे फटके खेळणं देखील फार सोपं आहे. इतकी सुंदर फलंदाजी होताना पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावा पाहिजेत. पुढे सरसावले, बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, तिथे चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आहे. इनफिल्डच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला बरेचसे तुम्ही जर बघितलं तर बरंच अडचणींना सामोरं जावं लागतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण देखील घेतो, रिॲक्शन टाइम तुमच्याकडे जास्त नसतो आणि याही परिस्थितीमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव आली आणि धावसंख्या 1ने पुढे गेली. 40 या आकड्यावर. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडकडे प्रवीण कदम आहेत, ज्यांनी या अगोदरच्या 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच मिळवल्या होत्या. ते प्रवीण कदम आता स्ट्रायकर एंडकडे. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. प्रसाद मामा पाटोळे काय चमत्कार करतील. यावेळेला वेगळाच प्रयत्न केलाय. शॉट माफ करा, कव्हरला बॉलला खेळलं, कारण डावखुऱ्या त्याचे फलंदाज होते, त्यांनी स्विच हिट खेळलेला फटका होता. एकच धाव तिथे आली आहे आणि आता सामना बरोबरीत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि धावा पाहिजेत जिंकण्यासाठी फक्त 1. 1 धाव दूर आहे हॅट्रिक्स हा संघ विजयापासून. दोन्ही पंच देखील चर्चा करतायत. सुनीलजी शेळके, दुसऱ्या बाजूला स्वप्नीलजी कपिले. एकच काढले, फलंदाज बाद आहे का? ओके, यस यस यस, फलंदाज इथे बाद घोषित केले जात आहेत. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. नाही, बॉल अडवला त्यांनी. जो थ्रो केलेला चेंडू होता तो त्यांनी अडवला, त्यामुळे त्यांना बाद तिथे घोषित केलं जात आहे. विकेट आली आहे. नवीन फलंदाज, न्यू बॅटर आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा इथेही प्रयत्न होता, परंतु यावेळी संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललं. शेवटचे 7 चेंडू 1 धावेची गरज. आता बरीचशी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये, कारण ओके, एकच धाव लागते, एकच पाहिजे. चांगला बॉल, यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय, धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येईल. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. एकच पाहिजे, एकच. तो रन नाही घेतला ना, नाही घेतलाय. अहो, तो रनआउट नाही घेतलाय, रन घेतलाच नाहीये. एकच पाहिजे. 6 चेंडू 1.